साधी, सिंपल आणि टेस्टी, नॉनव्हेजवाल्यांसाठी खूप टेस्टी अशी मटण थाली. ॲक्च्युली काय झालं, माझ्या मिस्टरांचे मित्र येणार होते आणि त्यांच्यासाठी ही थाली बनवली. तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. बरं, या रेसिपीचं सिक्रेट म्हणजे ही रेसिपी माझ्या सासऱ्यांनी म्हणजे माझ्या मिस्टरांच्या वडिलांनी मला ही शिकवलेली रेसिपी आहे. तर याच्यात खूप गोष्टी वेगळ्या पद्धतीच्या आहेत, ते तुम्हाला मी करताना सांगतेस. चला तर मग आपण ही रेसिपी बघूयात. वाव, माझ्या मिस्टरांना तर खूप आवडली आणि त्यांच्या मित्रांना तर त्याच्यापेक्षा जास्त आवडली. तर तुम्हाला सांगा, तुम्हाला आवडेल का? आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि हां, सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का, नवीन असाल तर. तर चला रेसिपी सांगते. मटण धुवून साफ करून दिलं मिस्टरांनी. नंतर पातेलं ठेवलं गॅसवर. 2 पळी तेल घ्यायचं. आता मी मोठे 2 कांदे घेतले, ते टाकायचे बारीक चिरून आणि त्याच्यामध्ये आपल्याला तेजपत्ता टाकायचा आहे, 2 किंवा 3. ते छान तेलात परतून घ्यायचं. आता आपल्याला मिरच्या मधून कट करून टाकल्या आहेत, म्हणजे अख्ख्या मिरच्या आहेत, 5-7 मिरच्या आहेत, तेवढ्या घेतल्या बघा. आता आपल्याला याच्यामध्ये 1 चमचा हळद आणि आवडीनुसार मीठ हे छान मिक्स करून घ्यायचं आणि 1 चमचा धने पावडर टाकायची. आता बघा, माझ्या सासऱ्यांनी मला सांगितलं 1 वाटी मेथीची पानं आणि अर्धी वाटी कोथिंबीर. मी मेथीच्या काड्या पण घेतल्या आहेत, कवड्या काड्या असतात ना त्या. तर काय करायचं, बारीक कापून घ्यायची मेथी आणि कोथिंबीर पण आणि ती टाकायची. आता हे थोडं म्हणजे 2 मिनटं होऊ द्यायचं आणि नंतर मटण टाकायचं. बघा, आणि हे छान मिक्स करून घ्यायचं. आता याच्यामध्ये आपल्याला लगेच पाणी टाकायचं नाही. आपल्याला काय करायचं, याच्यावर झाकण ठेवायचं अर्धं आणि त्या झाकणावर पाणी टाकायचं. बघा, तुम्हाला दाखवते मी. हे असं झाकण ठेवलं आहे बघा, थोडं साईडला ओपन आहे आणि पाणी टाकायचं. आता मी 2 ग्लास पाणी टाकलं आहे. त्या पाण्याला छोटे छोटे म्हणजे बुडबुडे येतात, तोपर्यंत ते गरम होते, तोपर्यंत तसंच राहू द्यायचं आणि नंतर गरम झालं की मटणमध्ये पाणी टाकायचं. बघा, गरम आहे, थंड पाणी टाकायचं नाही. आता इकडे दुसऱ्या गॅसवर मी 1 खोबऱ्याची वाटी ठेवली आणि 2 कांदे गॅसवर भाजून घ्यायचे. बघा, आता मसाला सांगते मी गरम मसाला आहे, त्याच्यामध्ये सर्वच मसाले आलेत. धने पावडर घेतली, तिखट घेतले, हळद घेतली. इकडे आपलं खोबरं आणि कांदा. याच्यामध्ये मी जिरे घेतले, आलं आणि लसूण. गरम मसाला मला कमी वाटला म्हणून मी त्याच्यात पुन्हा ॲड केला. आणि जो दुसरा मसाला दिसतोय ना, तो जो आपण म्हणजे ठेवणीतला मसाला असतो ना, तो आहे. बघा, आता
आपल्याला इकडे मटण बघायचं आहे की कसं झालं आहे, त्याला पाणी हवं की नाही ते उघडून बघून टाकायचं. ते पण या म्हणजे झाकणावर गरम करून मग टाकायचं. बघा आता मी कढईमध्ये तेल घेतलं आहे. तेल हे 2 ते 3 पळ्या घ्यायच्या. त्याच्यामध्ये आलं, लसूण, जिरे जे आपण बारीक केलं आहे ते टाकायचं पहिले तेल गरम झाल्यावर. नंतर आपल्याला जो मसाला आपण मिक्सरमधून काढला ना तो टाकायचा, खोबरं आणि कांदा. याला स्लो गॅसवर चांगलं होऊ द्यायचं. याला थोडं थोडं तेल सुटत आलं की बाकीचे मसाले टाकायचे. तोपर्यंत याला हलवत राहायचं छानपैकी, मसाला जळायला नको म्हणून. आता आपल्याला याच्यामध्ये जे मसाले काढले होते ना ते टाकायचे सर्व. आवडीनुसार तिखट वगैरे टाकायचं. बघा याला छान मिक्स करून घ्यायचं. आपल्याला आता याच्यामध्ये थोडं पाणी टाकावं लागेल. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पाणी टाकून ते पाणी मी याच्यामध्ये टाकलं आहे. बघा खूप वेळ मसाला होऊ दिला मी, तोपर्यंत पाणी नाही टाकलं, नंतर पाणी टाकलं आहे. स्लो गॅसवरच होऊ द्यायचं छानपैकी. मीडियम नाही करायचा, मोठा नाही करायचा, काहीच नाही, हाय वगैरे काहीच नाही. बघा आता थोडं थोडं तेल सुटायला लागलंय बघा. आता आपण या मटनमध्ये हा मसाला टाकायचा आहे. मी याच्यामधलं मटण थोडं बाजूला काढून ठेवलं आहे, कारण सुकं मटण करायचं आहे आणि त्यांना सूप पण लागेल म्हणून सूप पण काढलं आहे. आता आपल्याला गरम पाणी टाकायचं याच्यामध्ये, जेवढे आपल्याला रस्सा हवा ना तेवढा. बघा कशी तरी आली. झाली किंवा आपली भाजी तयार. आता वरून छान कोथिंबीर टाकायची. पाच जणांसाठी केलं आहे हे सर्व, तर 5 जणांसाठी ही भाजी एवढी इनफ आहे. भात, पोळी, कांदा, लिंबू, हे सूप जे काढून ठेवलं ना ते, हे सुकं मटण आणि हे रस्सा मटण, अशी थाली तयार केली. ही थाली तुमच्या सर्वांना दाखवण्यासाठी, पण मी हे असंच त्यांना पण दिलं. 5 जण होते. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा. आणि
लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि हां, जे नॉनव्हेज वाव. प्रेमी असतील त्यांनी मला नक्की सांगा की तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी. चला, बाय. मस्त. आता सूप. वाव.